नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं खूप खमंग फोडणीचं वरण. तुम्ही म्हणशाल फोडणीचं वरण तर आम्ही तर नेहमीच बनवतो, पण तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. अप्रतिम टेस्ट येते अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर आता एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतला आहे. तेल छान गरम झालं का त्याच्यात अर्धा चमचा राई टाकायची. राई छान फुलली का जिरं टाकायचं. जिरं छान फुललं की आता त्याच्यामध्ये 2 तेजपत्ताची पानं टाकायची आणि 2-4 कढीपत्त्याची पानं टाकायची. छान मस्त परतून घ्यायचं. तेजपत्ता नक्की टाका, टेस्ट अप्रतिम येते. आता बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि तो छान परतून घेऊया. अगदी आपण लग्नातल्या पंक्तीत जसं वरण खातो तशाच पद्धतीचं हे वरण बनतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जिरा राईससोबत तर अप्रतिम लागतं. आता हिंग घालून घेतलेला आहे. हिंग आधी नाही टाकायचा, नंतरच टाकायचा. हिंग आधी जर टाकला तर तो जळाला जातो आणि त्याची टेस्ट पण आपल्या वरणामध्ये उतरत नाही. तर तुम्ही हिंग या स्टेजला टाका. आता हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं पेस्ट केलेली आहे, ती छान या तेलात परतून घेऊया. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण पेस्ट नक्की टाका, खूप छान येते. पेस्ट टाकल्यामुळे त्याचा अरोमा अप्रतिम येतो, तेव्हा नक्की अशा पद्धतीने टाका. आता एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत ही फोडणी परतून घ्यायची. तर नक्की करून बघा. आणि चॅनलवर प्रथम असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. तर आता हळद टाकून घेऊया आणि हळद सर्व मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. तर नक्की करून बघा. आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील. तर आता छान तेल सुटत चाललं आहे. तर आता मी तुरीची आणि मुगाच्या डाळीचं वरण बनवते नेहमी. तुम्ही कोणतीही तुम्हाला आवडेल तर त्या डाळीचं वरण तुम्ही बनवू शकता. तर आता मी डाळ शिजवतानाच मीठ टाकलं आहे. आता आपण लागेल तसं पाणी टाकून मस्त ही डाळ शिजवून घेऊया. तर नक्की करून बघा. आता पाणी ओतून घेतलं आहे. तुम्ही ह्या स्टेजला मीठ नक्की टाका. मी आधीच टाकलेलं होतं त्यामुळे टाकत नाही. कोथिंबीर टाकून मस्त सर्व करा. आता आपली डाळ छान उकळली गेली आहे. तर आता जिरा राईससोबत अप्रतिम लागतं, चपातीसोबत पण. तर नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील. आणि डाळ शिजल्यानंतरच बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आधी कोथिंबीर टाकू नका, डाळ शिजल्यावरच टाका, म्हणजे तिचा अरोमा आणि हिरवागारपणा तसाच टिकून राहील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.